कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर किमो झाली त्याबद्दल काय सांगितलं नाही तुम्ही? त्यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंय, तेच मी बोलणार आहे आता तुमच्या. काय झालं? तुम्ही बोलवलत का? हो, मला जरा तुमच्याशी अमोलबाबत बोलायचं होतं. काय झालं डॉक्टर? काय सिरियस नाही ना? सांगतो. आपण आज अमोलला केमो सुरू केली आणि आजच आम्हाला निदान झालंय की अमोलचा आजार आता तिसऱ्या स्टेजला गेले. डॉक्टरराव काय बोलताय तुम्ही? अहो अमोलचे उपचार सुरू केलेले ना आपण. हो, पण उपचार सुरू करायला उशीर झाला आपल्याकडून. खरं तर तुम्ही यापूर्वीच अमोलला ऍडमिट करायला पाहिजे होतं. एक मिनिट, आता पुढे काय? आपण अमोलची ट्रीटमेंट कंटिन्यू करूयातच, पण त्याचं शरीर या ट्रीटमेंटला कसं रिॲक्ट होतं हे नाही सांगता येणार आता आपल्याला. डॉक्टर, जे काय ते स्पष्ट बोला. अमोल वाचू शकल का नाही? नाही सांगता येणार. हा आजार आता तिसऱ्या स्टेजला गेलेला आहे आणि अमोलचे वाचण्याचे चान्सेस आधीपेक्षा कमी झालेले. आपण केमो केलाय त्याचा काहीतरी परिणाम होईलच नाही या ठिकाणी. हे बघा, मला कळतंय तुम्हाला सगळ्यांना भरपूर प्रश्न पडलेले आहेत, पण या प्रश्नांची उत्तर आता वेळच काय ते देऊ शकेल. हा आजारच असा आहे की यात कोणाचं शरीर कसं रिॲक्ट करेल हे नाही सांगू शकत आपण. डॉक्टर तुमचा अनुभव काय म्हणतोय? डॉक्टर, जे काय ते स्पष्ट बोला प्लीज. मी आता एवढंच सांगेन की अमोलची परिस्थिती आता खूपच नाजूक आहे. त्याला उपचार देणं एवढंच आता आपल्या हातात आहे. बाकी सगळं वेळेवरच सोडावं लागेल. अमोल वाचणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मॅडम, अमोलच्या जीवाला धोका वाढला हे नक्की आहे आणि तो वाचू शकतो का नाही या प्रश्नाचं उत्तर मला पण नाही माहिती. डॉक्टर, तिसऱ्या स्टेजच्या पेशंटमध्ये केमोचे किती परिणाम दिसून येतात? खरं सांगायचं तर आजच्या केमोचे या आजारावरती किती परिणाम होतील हे सांगणं जरा कठीणच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.